नमस्कार, विदर्भ दर्पण न्यूज मध्ये सर्व दर्शकांचं स्वागत. चुन्यावरून वाद, युवकाची हत्या. ढवळापूर गावामध्ये मामा आते भावाच्या वादाचा रक्तरंजित शेवट. 30 वर्षीय युवकाचा खून. मदतीसाठी आईची आर्त हाक, पण कोणीच धावले नाही. काटोल तालुक्यातील ढवळापूर या गावी एक किरकोळ वाद झाला. त्या वादामध्ये एका 32 वर्षीय इसमाचा मृत्यू सुद्धा झालेला आहे. त्या मृतक इसमाचे नाव संदीप सुधाकर दुधकवळे असं सांगितलं जात आहे. त्याच परिवारातील त्या मृतकाचे आई वडील आपल्या सोबत आहेत. काय नाव आहे आपलं? लीलाबाई दुधकवळे. संदीप कोण होता आपला? पोरगा. काय घटना झाली त्या दिवशी? काही नाही, जी चुना मागायला गेला. चुना दे दादा. तो चुना आहे नाही बा, मी तंबाखू खात नाही. मग थोडासा जनरल घरी आला आणि तो नेहमी करताच असा पिऊन असला म्हणजे बडबडी. तर त्यानं म्हटलं का तू काय बा पटत, 2-3 दिवस झाले झोप नाही लागू दे, तुला नेहमी नाटक आहे, ह्या मी तुला मारूनच टाकतो. मग त्याच्यानंतर तो तिकडून काडी घेऊन आला, ह्या संडासात पळाला. ते नाव काय द्यायचं ते ज्यांनी मारलं? साहेबराव कोळे. हो, त्यानं काडीनं मारलं. पोरानं कुराडीच्या मुंडणीनं मारलं. म्हणजे कोण? साहेबराव कोळेचा मुलगा का? हो. मग त्याच्यानंतर काय झालं? मग त्याच्यानंतर तो पल्ला खाली यायनं रट्टे टाकून दिले. घरी आपल्या जाऊन बसले. मी इथून निघाली, पाहायला गेली. पहिल्यांदा तर गावात गेलते, गावातून आल्या तर यायचा काम झाला होता. तुमच्या व्यतिरिक्त घरी कोणीच नव्हतं का? होत्या ना त्याचे बाबा. मी तिकडून आले तर माझी हिंमत झाली नाही, म्हणून मी धावू शकली नाही, मीच खारावली. मग तो पडून राहिला. मी म्हटलं कुत्रे मुत्रे पर्यंत त्यालाच म्हटलं का तू लक्ष ठेव त्याच्यावर, मी गावातून येतो पोहून आणतो, नाही तर मग तू जा, तू पाय नंबर लाव, फोन लाव. तर नाही जाऊ शकला. मग पोलीस पाटलाच्या घरी 2दा गेली, वापस आली. पुन्हा 3ऱ्याने गेली तर त्याला उठवलं, काहीतरी मदत करावा. तर त्यानं म्हटलं का मी सरकारचा माणूस आहे, मी काही मदत करू शकत नाही, तर तुमच्याकडे नंबर असेल तर नंबर द्या. तर ते नंबर देऊ शकले नाही आम्हालेच हे करून बा. मग त्याच्यानंतर पोलीस सरपंचाच्या घरी गेली. सरपंचाचे दार ठोकले 2 वेळा. सरपंच साहेब उठले नाही. मग त्याच्यानंतर आणखीन आले बाहेर. ते म्हणजे आता कोण सापडन, आता 2-2:30चा टाइम आहे. मग मी म्हटलं काहीतरी मदत करा बा, तर ते करू शकले नाही. पुन्हा गेली, तुम्ही उचलून घ्या म्हणे, घरात ठेवून द्या, काय करायचं आहे ते सकाळीच करू म्हणे, आपण पाहू म्हणे, असं त्यानं म्हटलं. मग त्याच्यानंतर मी पिसायली का तुम्ही काहीच नाही करू शका का? मग त्याला बोलली. त्यानं म्हटलं का तू डॉक्टरले बोलावून घेऊन ये, 800-900 रुपये घेईन डॉक्टर, इंजेक्शन दे. पोरगा तो जाण्यातच होता, गरीब बाई, कुठचे लावू त्याले पैसे. म्हणून मी डॉक्टर साहेबाला काही बोलावलं नाही, इंजेक्शन काही दिले नाही. बस इथून उचलला, पुसपास केला, लुगडं फाडलं, त्याचं डोकं बांधायला लावलं, बापाले पाणी पाजायला लावलं, अंदर नेऊन टाकलं. त्याच्यानंतर त्याला फोन लावायला लावला. अम्ब्युलन्स वाले म्हटलं त्या दिवशी कोणाला फोन लावला आपण? साहेबराव कोळेले. हो, फोन लावायला लावला. मग फोन लावला. मग थोडसा रगेली करे. तर मी म्हटलं रगेली कायले करतात, आता तर म्हटलं गाडी येणारच आहे, मी तर नेईनच म्हटलं, तुम्ही कान करा म्हटलं, निरकवाली बसू का म्हटलं, मग पोराले कुत्र्याला नेऊ देऊ का म्हटलं. तर मग ते चुपचाप राहिले अजून. मग काही बोलले नाही. मग आली अम्ब्युलन्स, यायले म्हटलं पाणी पाजलं. तर इथं चालू होतं हुंकाऱ्या देणं आणि उचकी देणं. अम्ब्युलन्स मध्ये टाकलं, एक उचकी दिली, जीव सोडला. रक्त वगैरे निघालं होतं का त्याच्या? हो, रक्त कानातून चालू होतं, नाकातून चालू होतं, डोळ्यातून चालू होतं, असा दांडच चालू होता. पायनं नाही होय, नजर फाकून गेली, काय फाकून गेलं. मग त्याच्यानंतर संग चला बा म्हटलं, कोणीतरी मदत करा, चला बा संग, माशीन उचलते का? तर नाही येऊ शकले, तुम्ही चला म्हणे, मी मागून येतो म्हणे. तर कोणीच मदत नाही केली का गावात? नाही, कोणीच नाही केली. ऑटोवाले सुद्धा नाही आले. हो, दारं लावले, त्याला मालूम होतं पोहू गेले होते, तर दारं लावले. तर त्यानं दारेच सुद्धा खोलू नाही शकले, 2 शब्द तर सुद्धा बोलू नाही शकले. कोणाला चाल म्हटलं तर कोणी म्हणे गाडीला लाईट नाहीये, कोणी म्हणे फेल पडली आणि ह्या टायमाला येऊ शकत नाही.
ठोकून गेलो तर कोणीच येऊ शकले नाही. ते आरोपी जे होते ते नेलं का पोलिसांनी? हो त्यानं नेलं, आज घरापर्यंत आणलं. आज पुन्हा पहिले त्याच्यातला नेला, आज हातकडी टाकली. पोरगा घरी आहे, उद्या नेणार. तक्रार दिली होती तुम्ही? नाही, मी आम्हाला काहीच नाही विचारू शकले. त्याची तक्रार दिली होती का तुम्ही? कुणी कुणी दिली रिपोर्ट? रिपोर्ट माहित नाही साहेब कोणी दिली. रिपोर्ट मी दिली. पोरगा दवाखान्यात गेला. रिपोर्ट मी चौकशी दिली आहे काय? तिथं पोलीस चौकशी स्टेशनले. तर मी म्हटलं रिपोर्ट घ्यायचे बो. तर पोरगा कोणता तर म्हणलं संदीप दुधकवरे, सुधाकर संदीप दुधकवरे. संदीप सुधाकर दुधकवळे. मग घ्या बा म्हटलं, मला काही जास्त बोलता ये नाही, आपण कधी पाहिलंच नाही, का बोलावा म्हटलं. मग त्याने लिहिली.